नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. उद्या शुक्रवार 17 ऑक्टोबर 2025. उद्या दिवाळीचा पहिला दिवस. उद्या वसुबारस. तर उद्या गाय वासरांची पूजा ही कशी करावी, नैवेद्य कोणता द्यावा, कोणत्या मुहूर्तामध्ये पूजा करावी, नियम कोणते पाळावेत, वसुबारसचे महत्त्व काय, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहे. तर व्हिडिओ हा तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. वसुबारस 17 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे, म्हणजे उद्या. तर प्रदोषकाल हा 4:14 ते 7:43 असणार आहे आणि द्वादशी तिथी ही 17 ऑक्टोबर 11:12 सुरू होईल आणि 18 ऑक्टोबरला 12:18 समाप्त होणार आहे. वसुबारस ही उद्या 17 ऑक्टोबर 2025 वार शुक्रवार या दिवशी साजरी केली जाणार आहे. ताईंनो आणि दादांनो, आपला भारत हा देश हा कृषीप्रधान देश आहे. येथे आपल्या भारतामध्ये पशुधनाला खूप जास्त महत्त्व आहे आणि भारतीय संस्कृतीमध्ये गायीला मातेचा दर्जा देण्यात आला असून ती पूजनीय मानली आहे. म्हणून गायीच्या प्रती कृतज्ञतेमधून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा ही केली जाते. म्हणून यंदा एकादशीलाच वसुबारस ही साजरी केली जाईल. उद्या रमा एकादशी देखील आहे. तर वसुबारस सण हा कसा साजरा करायचा, या दिवशी काय करायचं काय नाही, पूजा कशी करायची, ही माहिती आपण पाहणार आहोत. ताईंनो, दिव्यांचा सण दिवाळी दरवर्षी अगदी मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरी केली जाते. तर यंदा दिवाळी 20 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे आणि दिवाळीचा पहिला दिवस हा 17 ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. तर 17 ऑक्टोबरला वसुबारस आहे. वसुबारसला देखील खूप जास्त महत्त्व आहे. या दिवशी तुम्हाला गायींची पूजा करायची आहे. तसंच या दिवसाला गोवत्स द्वादशी देखील म्हणतात. दिवाळीचा पहिला सण हा अंधकाराकडून प्रकाशाकडे तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण म्हणजेच दीपावली. वसुबारस म्हणजे गोवत्स द्वादशी हा दिवस हा दिवाळीला जोडूनच येतो, म्हणून त्याचा समावेश हा दिवाळीमध्ये केलेला असतो. अश्विन कृष्ण एकादशीला वसुबारस आणि रमा एकादशी आहे. तर त्यामुळे यंदाच्या वसुबारसला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. समुद्र मंथनामधून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या आणि त्यातूनच नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा सण हा साजरा केला जातो. वसुबारस या शब्दातील वसु म्हणजे धन आणि त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. तर या दिवशी तुम्हाला गाय वासराची पूजा करायची आहे. तर त्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठून स्नान करून घ्यायचं आहे. अंगणामध्ये रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात करायची. या दिवशी तेला तुपात तळलेले पदार्थ आणि गाईचे दूध तूप ताक हे खायचं नाही. उडदाचे वडे भात व गोडधोडाचे पदार्थ करून गोमातेला खाऊ घालायचे आहेत. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी देवीचं आगमन व्हावं या हेतूने या दिवशी वासरू असलेल्या गायीची पूजा देखील करायची आहे. घरामधील सवाष्ण बायका ह्या गायीच्या पायावर पाणी घालतात. हळद कुंकू आणि अक्षता व्हायच्या. ज्यांच्या घरी गुरे वासरे आहेत त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक देखील केला जातो. मग गायीला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावरती पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो. पुरणाच्या पोळीचा नैवेद्य हा खायला दिला जातो किंवा उडदाचे वडे, त्यानंतर दुसरे गोडधोडाचे पदार्थ आहेत ते गायीला खाऊ घातले जातात. तर ही पूजा ही वसुबारसची पूजा ही सायंकाळी केली जाते. गाय वासराची पूजा ही अगदी मनापासून करायची आहे. प्रत्येक भागामध्ये पूजा करण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे. तर गाय वासराची पूजा करताना सर्वप्रथम गायीच्या पायावरती थोडं पाणी घालायचं आहे. त्यानंतर हळद कुंकू अर्पण करायचं. गायीला निरांजनाने ओवळून घ्यायचं आहे आणि मग गायीला नैवेद्याच्या स्वरूपामध्ये गोडधोडाचे पदार्थ किंवा उडदाचे वडे किंवा पुरणपोळीचा जर का स्वयंपाक केला असेल तर ते तुम्ही नैवेद्य हा गायीला खाऊ घालायचा आहे.
वसुबारस या सणाला खूप जास्त महत्त्व आहे. गायीला फार जास्त महत्त्व आहे. तिला माताही म्हणतात. ती सात्विक असल्याने सर्वांनी या पूजनाद्वारे तिच्या सात्विक गुणांचा स्वीकार करायचा आहे. सत्वगुणी म्हणजेच आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणाऱ्या, आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणाऱ्या, आपले अंग प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणाऱ्या, शेतीला आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिकत्व आणणाऱ्या, शेतीला उपयुक्त अशा बैलांना जन्म देणाऱ्या गोमातेचे या दिवशी पूजन करायचे आहे. ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण संवर्धन होऊन तिला पूज्य भाव देऊन त्यांचे पूजन होते, त्या ठिकाणी ती व्यक्ती, तो समाज आणि ते राष्ट्र हे भरभराटीस आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे अशा दिवशी गोमातेचे प्रथम तिच्या वत्सासहित पूजन करायचे आहे आणि मग दीपोत्सवाला सुरुवात करायची आहे. वसुबारस सणाचे काही नियम देखील आहेत, तर ते नियम देखील पाळणं गरजेचं आहे. वसुबारस सणाच्या दिवशी गहू मूग हे खायचं नाही. महिला ह्या दिवशी दिवसभर उपवास करतात आणि बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंगाची भाजी खाऊन हा उपवास सोडायचा आहे. या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ किंवा तळलेले तसेच तव्यावर बनवलेले पदार्थ हे खायचे नाहीत. तर हे नियम तुम्हाला उद्या वसुबारस सणाच्या दिवशी पाळायचे आहेत.